नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूस बाजारभावाबद्दल माहिती पाहणार आहोत. ज्यामध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही आपण जवळपास 10 ते 12 जिल्ह्यांची सध्याची स्थिती म्हणजे आजचे दिनांक 16 डिसेंबर 2025 ची स्थिती कापूस बाजारभावाबद्दल या 10-12 जिल्ह्यांमध्ये कशी आहे व येत्या काही दिवसामध्ये काही काळामध्ये कापूसाचा उच्चांक म्हणजेच कापसाचा दर हा 8,000 ते 8,500 पर्यंत जाऊ शकतो का? किती दिवसात जाऊ शकतो? याची थोडक्यात माहिती पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून तुम्हाला रोजची रोज बाजारभावांची माहिती त्यासोबतच शेतकरी योजनांची माहितीचे अपडेट रोजची रोज तुम्हाला पाहायला आपल्या चॅनलवरती मिळतील. त्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तर शेतकरी मित्रांनो, चला पाहूयात की सध्या राज्यामध्ये कापूस बाजारभावाची स्थिती कोणत्या जिल्ह्यामध्ये कशी आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये वाढता भाव आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी भाव आहे? किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमीत कमी व जास्तीत जास्त व मध्यम भाव काय सुरू आहे याची माहिती पाहूयात. तर शेतकरी मित्रांनो, आता सर्वांनाच माहिती आहे सध्या जी काही कापूस खरेदीची लगबग व्यापाऱ्याकडून सुरू आहे. आता यामध्येच सरकारने जो काही हमी भाव कापसाला जाहीर केलेला आहे, हा हमी भाव सीसीआयकडून हमी भावात कापूस खरेदी केली जाते. परंतु शेतकऱ्याला याची नोंद करून सीसीआयला कापूस घालावा लागतो. परंतु शेतकरी जर सीसीआयला कापूस घालायला गेला तर शेतकऱ्याच्या कापसाला जो काही मॉइश्चर आहे, हे मॉइश्चर तपासले जाते. यानंतरच शेतकऱ्याच्या मालाचा भाव ठरवला जातो. आता यामुळे जे काय आहे सध्या असं वाटलं होतं सुरुवातीला, की हमी भावामुळे प्रायव्हेट मार्केट म्हणजेच व्यापारी देखील चांगल्या प्रमाणात कापसाला भाव देऊन कापूस खरेदी करतील. परंतु अद्यापही तसे कुठेही झाले नाही. सरासरी 7,000 ते 7,500च्या भावामध्ये व्यापाऱ्याकडून देखील खरेदी केली जाते. कुठे-कुठे तर ₹6,800 कापसाला भाव व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला दिला जातो. यामुळे देखील शेतकरी त्रस्त आहेत. शेतकरी कापसाचा भाव वाढण्याची प्रतीक्षा करत आहेत. आता अशातच आपण पाहू शकता, की जे काही आपले बाजार भाव आहेत, हे आपल्या राज्यामधील काही जिल्ह्यांमध्ये जे काही आहे जर आपण पाहायला झालं, जर सुरुवातीला जर आपण घेतलं बीडचं, तर जर बीडचा विषय जर घेतला तर शेतकरी मित्रांनो, बीडमध्ये कमीत कमी जो काही दर आहे, हा आहे 7,710. तो मध्यम दर आहे ₹7,821 व जास्तीत जास्त दर आहे ₹7,890. तर अशा प्रमाणामध्ये जे काही अपडेट्स आपल्याला सरकारी वेबसाईटवरून मिळत आहेत, अशा प्रमाणामध्ये बीडची जी काही सध्या मार्केट आहे, त्या मार्केटला कापूस खरेदी केला जातो. त्यानंतर नागपूर बाजार समितीमध्ये देखील शेतकरी मित्रांनो, कमीत कमी जो काही भाव आहे, हा ₹7,800 आहे. मध्यम जो काही दर आहे, हा ₹8,060 दर आहे व जास्तीत जास्त दर जो आहे, हा 8,100 आहे. तर त्यानंतर वर्धा बाजार समितीमध्ये देखील 7,700 हा कमीत कमी भाव आहे. त्यानंतर सर्वसाधारण 7,800 अशा प्रमाणामध्ये भाव आहे व जास्तीत जास्त ₹8,050 भाव आहे. त्यानंतर बुलढाणा बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर 7,150 हा एवढा कमीत कमी भाव कापसाला इथे मिळत आहे. त्यानंतर मध्यम भाव जर म्हणलं तर 7,350 पर्यंत कापूस खरेदी केली जाते व जास्तीत जास्त 7,600 पर्यंत देखील कापूस खरेदी केली जाते. त्यानंतर जर आपण पुन्हा अमरावतीमध्ये पाहायला गेलं तर 7,200 हा कमीत कमी भाव तिथे मिळतो. सर्वसाधारण भाव, मध्यम भाव जर धरला तर 7,300 ते 7,400 च्या आसपास मिळतो व जास्तीत जास्त भाव 7,600 पर्यंत तिथे आहे. चंद्रपूरमध्ये ₹7,100 कमीत कमी भाव आहे. सर्वसाधारण भाव 7,500 आहे व जास्तीत जास्त भाव हा 8,000 आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, असे जे काही वेगवेगळ्या बाजार समित्या आहेत, या बाजार समितीमध्ये प्रत्येकी वेगवेगळे भाव आहेत. तर सध्याची जी काही सद्यस्थिती आहे, या सद्यस्थितीमध्ये 8,050च्या पुढे कुठेही कापूस ढकललेला दिसत नाही. सरासरी जास्तीत जास्त ₹8,050 ने खरेदी होते. असं काही जे काही पोर्टल आहेत, गव्हर्नमेंट पोर्टलवरती आपल्याला दाखवत आहे, की जास्तीत जास्त 8,050 पर्यंत ते ₹8,060 पर्यंत शेतकऱ्याच्या कापसाला कुठे-कुठे भाव मिळत आहे. परंतु जर कमीत कमी धरायचं झालं तर 7,000 पर्यंत हा कापूस खरेदी केला जात आहे. परंतु शेतकऱ्याची जी काही अपेक्षा आहे, ही शेतकऱ्याची अपेक्षा अजूनही कापसाचे भाव वाढावे अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्याला कमीत कमी 8,500 पर्यंत तरी भाव मिळावे, ही अपेक्षा शेतकऱ्याकडे असते. तर जो काही शेतकऱ्याचा प्रश्न आहे, की येत्या काही काळामध्ये शेतकऱ्याचा कापूस हा 8,500 पर्यंत जाऊ शकतो का? तर आता सध्या जो काय आहे बाजार स्थिर आहे. सध्याच्या कालावधीमध्ये बाजार चढ-उतार होण्याच्या स्थिती कमी आहे. त्यामुळे सध्या जे काही बाजार आहेत, हे आहेत. अजून जरी बाजारामध्ये तफावत झाली किंवा वाढ झाली, तर बाजारामध्ये अजून ₹50-100 ने वाढ होऊ शकते.
परंतु 8,500 पर्यंत आत्ताच कापूस इतक्या लवकर जाईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी आत्ताच धरू नये अशी काही बाजारातील अभ्यासकांचे म्हणणे आहे. आता शेतकरी मित्रांनो, सहसा शेतकऱ्यांनी जो काही आपला कापूस आहे, होईल तेवढा कापूस स्वतः शेतकऱ्यांनी CCIकडे विकला पाहिजे. जेणेकरून शेतकऱ्याला चांगल्या प्रकारात चांगल्या प्रमाणात हमीभाव शेतकऱ्याला मिळू शकेल. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्यापाऱ्याला न कापू देता जो काही आपला कापूस आहे हा हमीभावाने शेतकऱ्यांनी CCIकडे दिला पाहिजे. आता शेतकरी मित्रांनो, हे जे काही आपण अपडेट पाहिले, हे CCIचे अपडेट आहे. या भावामध्ये CCIकडे कापूस खरेदी होत आहे. त्यामुळे सरासरी CCIकडे 7,500 ते 8,000च्या दरम्यान कापूस खरेदी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कापूस CCIकडे विकला पाहिजे. मॉइश्चरप्रमाणे कापूसला आपल्या भाव लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याला न देता CCIकडे आपला कापूस विकला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.